पुजाऱ्यांनी बुवांचा नियम मोडण्यासाठी पूजा लवकर ठेवली. पण त्याआधीच देवांनी बुवांना स्वप्नात सांगितले, लवकर उठून पाणी घालावे. पुढे प्रसादाची परीक्षा, नित्यक्रमाचा प्रसंग, आंब्याची गोष्ट आणि प्रत्यक्ष दत्तमानेच्या दर्शनाचा अद्भुत प्रसंग घडला. आजची कथा याच प्रसंगाची आहे. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो. कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बुवांच्या जीवनातील काही प्रसंग पाहणार आहोत. या प्रसंगामध्ये नरसोबाच्या वाडीतील श्री दत्त पादुकांवरील त्यांची निष्ठा, देवांच्या प्रसादाविषयीची भावना, नित्यकर्माबद्दलची त्यांची कडक शिस्त, तसेच नारोपंत आणि एका वाडीकर शास्त्री बुवांच्या जीवनातील अद्भुत अनुभव वर्णन केला आहे. माणगावातील सर्व कार्यक्रम व्यवस्थित चालू होते. एकदा बुवांना खूप श्रम झाले होते, त्यामुळे त्यांनी नित्यक्रम थोडक्यात पूर्ण केला आणि निजायला गेले. त्याच रात्री त्यांना विंचू चावला आणि रात्रभर झोप नाही आली. या प्रसंगानंतर त्यांनी आपल्या नित्यक्रमात कधीही खंड पडू दिला नाही. एकदा नारोपंतांनी मुंबईहून चांगले आंबे आणून देवांना दिले. नैवेद्य दाखवत असताना देवांचे सांगणे झाले, हे आंबे आंबट आहेत. बुवांनी नारोपंतांना ही गोष्ट सांगितली. नारोपंतांना प्रथम विश्वास बसला नाही, पण त्यांनी आंबे स्वतः खाऊन पाहिले आणि ते खरोखरच आंबट निघाले. हे पाहून त्यांना खेद वाटला. सावंतवाडीतील एक ब्राह्मण क्षयरोगाने पीडित झाला होता. औषधोपचार केल्यानंतरही त्याला त्रास होत होता. एका सद्गृहस्थांच्या सांगण्यावरून त्याने नियमाने गुरुचरित्राचे वाचन सुरू केले आणि हळूहळू त्याची प्रकृती सुधारली. पुढे तो वेदांताविषयीचे श्रवण करू लागला. मात्र अधिकार नसल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम झाला. कर्मावरील श्रद्धा कमी झाली आणि त्याने सर्व आचार धर्म सोडला. त्यामुळे त्याचा त्रास पुन्हा वाढला. तो उपाय विचारण्यासाठी माणगावला बुवांकडे आला. बुवाने त्याला आपल्या नित्यकर्माचा त्याग केल्याबद्दल सुनावले आणि सांगितले की वेदांताचा अभ्यास केला तरी ईश्वर आणि गुरु यांची सेवा आयुष्यभर सोडता येत नाही. बुवांचे हे बोलणे ऐकून तो ब्राह्मण खिन्नपणे निघून गेला आणि काही दिवसांनी मरण पावला. बुवा वारंवार नरसोबाच्या वाडीला जात असत. तिथे रोज सकाळी दत्त पादुकांना पाणी घालण्याचा त्यांचा नियम कधीच चुकला नाही. पुजारी मंडळींनीही एकदा त्यांचा हा नियम मोडण्याचे ठरवले, म्हणून रोजच्यापेक्षा पहाटेची पूजा लवकर करण्याचा त्यांनी बेत केला. परंतु सर्व साक्षी परमात्म्यापुढे ते कसे लपून राहणार? त्याच रात्री देवाने स्वप्नात बुवांना सांगितले, लवकर उठून पाणी घालावे. बुवा लवकर उठले, स्नान करून सर्वांच्या आधी दत्त पादुकांना पाणी घातले. नंतर पुजारी मंडळींनी खरी हकीकत बुवांना सांगितली. तेव्हा देवाने त्यांना लवकर उठण्यास का सांगितले होते याचा उलगडा झाला. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी श्री गोविंद स्वामी, बुवा आणि शिवराम आष्टेकर हे तिघे शौचाकरता बाहेर पडले. रस्त्यात पुजाऱ्यांच्या मुलांनी त्यांना गाठले आणि प्रसाद घेण्याचा आग्रह केला. स्वामींनी सांगितले की आम्ही शौचास निघालो आहोत, प्रसाद मठात ठेवावा आणि नंतर घेऊ. मुलांनी मात्र प्रसाद आत्ताच घेतला पाहिजे असा हक्क धरला. शेवटी स्वामींनी विचार केला, या मुलांच्या रूपाने देवच आपली परीक्षा घेत आहे. त्यामुळे स्वामी आणि बुवांनी फळाचा प्रसाद मागून घेतला आणि तो लगेच खाऊन टाकला. आष्टेकरांनी मात्र प्रसाद घेतला नाही. त्यानंतर ते तापाने भयंकर आजारी पडले. त्यांच्या पत्नीला दुष्टांत झाल्यानंतर त्यांनी देवाची क्षमा मागून लघुरुद्र केला आणि ते बरे झाले. ही कथा देवाच्या प्रसादाविषयीची भावना किती महत्वाची आहे याचे मार्गदर्शन करते. नरसोबाच्या वाडीतील एक शास्त्री माणगावला आले. त्यांनी बुवांना विचारले, तुम्ही योगाभ्यास कशासाठी करता? त्याचा उपयोग काय? त्याला आधार काय? बुवांनी उत्तर दिले, आपला काही शास्त्राभ्यास नाही, म्हणून आपण वादविवाद करू शकत नाही आणि ते आपल्या नित्यकर्मात निमग्न झाले. शास्त्री बुवांना मात्र आपल्या ज्ञानाचा अभिमान झाला. ते दुसऱ्या गावी गेले आणि धर्मशाळेत उतरले. तिथे श्री दत्त महाराजांनी ब्रह्मचारी वेश धारण केला आणि त्यांच्या समोर आले. त्या ब्रह्मचार्याने योगाच्या अनेक ग्रंथांचे आधार दाखवून शास्त्री बुवांना योगाभ्यासाबद्दल संयुक्तिकरित्या समजावून सांगितले. शास्त्री बुवांना अत्यंत समाधान झाले. ते पुन्हा माणगावला आले आणि त्या ब्रह्मचार्याची हकीकत बुवांना सांगितली. तेव्हा बुवांनी त्यांना सांगितले, अहो ते प्रत्यक्ष दत्त महाराज होते, तुम्ही त्यांचे पाय धरण्याचे विसरलात. हे ऐकून त्या वाडीकर शास्त्री बुवांना फार वाईट वाटले. या सर्व प्रसंगांमध्ये बुवांची निष्ठा, नित्यकर्मावरील त्यांची कडक शिस्त आणि देवावरील त्यांचा दृढ विश्वास दिसून येतो. कधी स्वप्नातून आदेश, कधी प्रसादाची परीक्षा, कधी भक्ताला मिळालेली सूचना, तर कधी ब्रह्मचारी रूपाने प्रत्यक्ष दर्शन.
त्या प्रत्येक प्रसंगातून भक्ती आणि श्रद्धेचा वेगळा अनुभव समोर येतो. श्री गुरुदेव दत्त.